नमस्कार. एडी सक्सेस एमबीबीएस अब्रॉड मध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर अमित दोरकर. आजचा टॉपिक स्टुडंट, नीट एस्पिरंट्स, डिअर फ्रेंड्स, नीट अबाउट नीट. आता आपण नीट बद्दल बोलूया. वी आर टॉकिंग अबाउट द नाव नीट विच इज हेल्ड 4th May yesterday. हा टॉपिक थोडा समजून घेण्यासारखा आहे. मुलांना टेन्शन घेऊ नका. मी सेंटरवरती होतो. नीटच्या कालच्या परीक्षेच्या सगळ्या सेंटरवर होतो. मुलं बघितली, मुलं इंटेन्स प्रेशरमध्ये होती. काही मुलं डोळ्यात अश्रू होते, टेन्शनमध्ये होते, पप्पा मम्मींच्या बोलत नव्हते. मी त्यासाठीच एक 4 दिवसापूर्वी माझा व्हिडिओ केला होता की मास्टर ॲडवाइस मध्ये मी केला होता आणि त्यावेळेस सगळं सांगितलं होतं की फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती ॲव्हरेज लक्ष द्यायचं आहे. मुलांना फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती ॲव्हरेज लक्ष द्यायचं आणि बायोवरती चांगलं फुल लक्ष द्यायचं आणि ते पेपर सोडवायचे आहेत तुम्हाला जास्त करून नीटमध्ये. हा मी ॲडवाइस दिला होता. ह्या वेळेचा नीट इतिहासातला टफेस्ट पेपर होता. डिअर नीट एस्पिरंट्स, नीट दिलेल्या सगळ्या स्टुडंट्स, डोंट वरी. इतिहासातला मी त्यावेळी पण बोललो होतो माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये की ह्या वेळेला नीटमध्ये इतके मार्क्स लागणार नाहीत. ह्या वेळचा नीट पेपर हा मॉडरेट होता, टफेस्ट होता. फिजिक्स तर टफेस्ट पेपर होता. मोठ्या मोठ्या प्रोफेसर्सना, PhD होल्डर्सना, मोठ्या मोठ्या क्लासेसना, प्रोफेसर्सना हा पेपर पहिल्या अर्ध्या तासामध्ये सोडवता आलेला नाहीये. पण त्यामुळे नाराज होऊन जायचं नाहीये मुलांनो, किंवा त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊन जायचं नाहीये, किंवा डोळ्यात अश्रू पण आणायचे नाहीये. तुम्ही बेस्ट केलेला आहे. लक्षात घ्या, तुम्ही बेस्ट केलंय. म्हणजे तुम्हाला जर फिजिक्स टफ गेला असेल तर त्यात तुम्ही हरला नाहीये. तुम्ही जोरातला प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न म्हणजे सगळं काही आहे, एवढं लक्षात ठेवा. फिजिक्स पेपर हा पॅन इंडिया टफ पेपर होता, किंवा सगळ्याच मुलांना हा टफ पेपर गेलेला आहे. त्याच्यामुळे ह्या वेळेचा नीटचा जो कट ऑफ आहे एमबीबीएसचा, गव्हर्नमेंटचा, एडी सक्सेस एमबीबीएसचा अनुमान आहे, किंवा अब्रॉड आहे, म्हणजे एडी सक्सेस एमबीबीएसचा अनुमान आहे, किंवा हा माझा पर्सनल ओपिनियन आहे की ह्याचा कट ऑफ, एमबीबीएसचा कट ऑफ हा लागणार आहे तो 550च्या दरम्यान. म्हणजे 550च्या दरम्यान तुम्हाला गव्हर्नमेंट फ्री सीट मिळेल असं मी ह्या एकूण एक सेंटरवरती गेलो, मुलांशी बोललो, डिस्कशन केलं. तर हा जो पेपर मुलांना गेलाय त्या पेपरच्या अनुषंगाने 550 हा स्कोर हा मॅजिक फिगर स्कोर असेल एमबीबीएस सीट क्लिंच करण्यासाठी. आणि जर क्वालिफाईंग मार्क्स जर बघायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, डिअर फ्रेंड्स, क्वालिफाईंग मार्क असणार आहेत. या वेळेला मी लास्टलाही म्हटलं होतं, गेल्या वेळी काहीतरी गडबडी झाली होती, त्याच्यामुळे तो मार्क्सचा टप्पा होता, क्वालिफिकेशन मार्क्सचा होता, ओपनसाठी 165 पर्यंत गेला होता. पण तसं नाही आहे डिअर फ्रेंड्स. आता हा क्वालिफाईंग मार्क्स ओपनसाठी जो असणार आहे तो 137 to 145 इतका असणार आहे. ओपनचे क्वालिफाईंग मार्क्स, हे मी रिपीट करतोय, ओपनचे क्वालिफाईंग मार्क्स 135 to 145 पर्यंत असणार आहेत. परत ओबीसीचे मार्क्स असणार आहेत 117 to 125. ओबीसी साठी, ओबीसी कास्टसाठी 117 to 125 इतके असणार आहेत. आणि अदर बॅकवर्ड्स म्हणजे SC आणि ST साठी हे मार्क्स असणार आहेत 107 to 115. आय रिपीट, 107, 115 हे क्वालिफाईंग मार्क असणार आहेत. तर मुलांनो, निराश होण्याची काही गरज नाही, नाराज होण्याची गरज नाहीये. हा पेपरच टफ काढला गेला होता. त्यानुसार ह्यावेळी कट ऑफ पण तसेच लागणार आहेत, क्वालिफाईंग मार्क्स पण तसेच येणार आहेत. तर 100% तुम्ही सगळेजण क्वालिफाय होणार आहेत हे मला माहिती आहे. कुणी सुद्धा मायूस व्हायचं नाहीये, नाराज होऊ नका. आणि सगळ्यांना जरी ह्या वर्षी वाटलं की क्वालिफाईंग मार्क येत नाही तर नाराज होऊ नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पुढच्या वर्षी परत देऊ आपण आणि नक्कीच आपलं स्वप्न होण्याचं आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न आपण पूर्ण करू. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. हॉलिडेज एन्जॉय करा, 1 महिना रिलॅक्स राहा. एक्सपेक्टेड रिझल्ट टू कम आउट ऑफ नीट इज अराउंड जून फर्स्ट वीक. सो
एक महिना मस्त गप्पा टप्पा करा, एन्जॉय करा, उन्हाळी सुट्टी एन्जॉय करा. बेस्ट ऑफ लक, हॅपी हॉलिडे अँड सी यू फ्रॉम डॉक्टर अमित दोरकर, AD सक्सेस MBBS अब्रॉड. बाय, नमस्कार.